नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या विषयामध्ये आपण त्या ठिकाणी फर्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशन बद्दल माहिती घेतोय. आतापर्यंत आपण त्या ठिकाणी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इथपर्यंतचा पार्ट त्या ठिकाणी आपल्या टेक्स्टबुक मधला बघितलेला आहे. नाउ द नेक्स्ट पार्ट वी हॅव टू डिस्कस हिअर. आता Kepler's formulate the three laws and Newton's gives that particular universal law of gravitation. So in Newton's universal law of gravitation, Newton says that the force between the two objects or force of attraction, force of gravitation between the two objects is inversely proportional to the square of distance between them. हे वाक्य त्या ठिकाणी आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट मध्ये बघितलेलं होतं. आता या ठिकाणी याच्यासाठी खरंच ते इनव्हर्सली स्क्वेअर ऑफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं का, यासाठी न्यूटनने डेरिव्हेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे with the help of Kepler's planetary law. So here now we have to discuss that derivation of inverse square law of gravity by using a Kepler's law. केपलर या शास्त्रज्ञांच्या नियमाचा वापर करून न्यूटन यांनी तयार केलेला इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीची जी काही डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन आज आपण या ठिकाणी पाहणार. मग यासाठी as a physics is a consideration, so first we have to consider a planet of a mass m with a speed v revolving around the sun with a radius r in a circular orbit. आता या ठिकाणी काय कन्सिडर केलं तर एक प्लॅनेट आहे, समजा p हा प्लॅनेट आहे की ज्याचं मास m आहे, की जो प्लॅनेट ज्या प्लॅनेटचं स्पीड v एवढा आहे, असं प्लॅनेट या सन भोवती एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये की ज्या ऑर्बिटची रेडियस r आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी फिरत आहे, असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं. देन आता हे जर सर्क्युलर मोशन असेल तर सर्क्युलर मोशन कशामुळे असते हे काय सांगायला नको, आपल्याला माहिती आहे ते. What is the reason of the cause of the circular motion? That is the centripetal force. मग सेंट्रिपिटल फोर्स कुणावर असतो तो प्लॅनेटवर, कारण प्लॅनेटला त्या ठिकाणी सेंटरकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. तो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट प्लॅनेट, त्या प्लॅनेटवर ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स, याचा फॉर्म्युला आपण याच्या अगोदरच्या डिस्कशन मध्ये घेतलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी तो फॉर्म्युला काय, इफ मास m, v is the velocity, r is the radius of orbit, then what is the centripetal force? F is equal to mv square upon r is the equation for the centripetal force. This is the first equation we have to write. Now we consider again, or we let again t be the capital T be the period of revolution of a planet. म्हणजे period of revolution of planet in one circular orbit, एक सर्क्युलर ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्या ठिकाणी लागलेल्या वेळेला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणतो किंवा टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणतो. मग तो आपण काय समजला, टी. लेट कॅपिटल टी बी द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट in one circular orbit. then एक सर्क्युलर ऑर्बिट पूर्ण करायला त्या ठिकाणी त्या प्लॅनेटला टी एवढा वेळ लागतोय. देन द स्पीड ऑफ प्लॅनेट इज गिवन बाय, तर त्या प्लॅनेटचं स्पीड कसं दिलं जातं, स्पीडची माहिती व्याख्या माहिती आहे तुम्हाला. स्पीड इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टाइम पिरियड ऑफ रिक्वायर्ड. या ठिकाणी स्पीड इज इक्वल टू व्ही. स्पीड व्ही आपण कन्सिडर केलेलं आहे. स्पीड v is equal to distance traveled by the planet during its one circular orbit divided by time taken to complete one circular orbit.
So here distance travel in a one circular orbit. So one circular orbit means circumference of circle. So what is the radius? R is the radius of this circular orbit. So we can write that distance traveled by that particular planet is equal to 2 pi r. And hence V is equal to 2 pi r upon what is the time? We have to consider t. So we can write V is equal to 2 pi r upon t. This is the equation second. इक्वेशन सेकंड आपल्याला. आता या ठिकाणी हे इक्वेशन सेकंड असणारी कशाची व्हॅल्यू मिळाली? व्ही ची. आता ही जर व्ही ची व्हॅल्यू त्या ठिकाणी इथं आपण पुट अप केली तर काय मिळेल? सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 इन 1 देन वी गेट. तर आपल्याला काय मिळेल बघा. F is equal to m as it is here. m आहे तसं. v स्क्वेअर च्या तिथं काय ना, that is the 2 pi r upon t. Here we have to put its square divided by as it is r आहे तसंच तिथं आहे. अशी व्हॅल्यू ठेवली आपण v ची या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू ठेवली. नेक्स्ट व्हॉट वी गेट. आता जर याचा स्क्वेअर केला तर आपल्याला टर्म काय होतील? इक्वेशन काय होईल? f is equal to m 4 that is the square of 2 4 pi square r square divided by t square into this r. इक्वेशन मिळाले तर स्क्वेअर केला तर आपल्याला इक्वेशन मिळेल. मग यातनं हा r स्क्वेअर मधला एक r आणि छेदस्थानी असलेले एक r काय केला? कॅन्सल करून टाकला. सो व्हॉट इज रिमेनिंग? राहिलं काय? f is equal to 4 pi square m r divided by t square. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 पर्यंत आपण पोहोचलो. आता इक्वेशन 3 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी वी गॉट दॅट पर्टिक्युलर सोल्युशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इनवर्स स्क्वेअर लॉ. सो फॉर दॅट पर्पज we have to multiply and divide by r square to the equation 3. इक्वेशन 3 ला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी r स्क्वेअर ने मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. काही बदल होईल का? नो एनी चेंज इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन ॲज इट इज. जरी आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो त्याच व्हॅल्यू, फक्त आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी या ठिकाणी या टर्मला मल्टिप्लाय केलं. यू कॅन ऑल्सो मल्टिप्लाय दिस वन. सो f is equal to 4 pi square m r divided by t square into r square upon r square. Then what we can write? F is equal to 4 pi square into m. हा r square आहे तो याच्याशी मिळाला. So multiply this one. So r cube. Here divided by या ठिकाणी जर आपण हा t square इकडे घेतला, हा इथला r square इकडे घेतला तर काय? So that should be the f is equal to 4 pi square m upon r square into r cube upon t square. हे इक्वेशन मिळालं. आता हे आपण आपल्या we get that value केप्लर्स लॉ कडे आपल्याला नेतोय म्हणून आपल्याला जायचंय आपल्याला, म्हणून हे ठिकाणी आपण हे सगळं करतोय. मग या ठिकाणी f is equal to 4 pi square m upon r square into r cube upon t square ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. त्याला इक्वेशन आपण 4 म्हणतो. आता इक्वेशन 4 मिळालं. आता इथं मात्र आतापर्यंत आपण त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सच्या सहाय्यानेच येत होतो. आता त्या ठिकाणी आपण Kepler's third law of motion यूज करायचं. What is the Kepler's third law of motion? What is the Kepler's third law of motion? The square of time period of revolution is directly proportional to the square of time period of revolution is directly proportional to the cube of mean distance of between the planet and sun. So that will be the t square is directly proportional to what is the mean distance? This will be r cube. Here we have to take. So we can write this t square is directly proportional to r cube. मग आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचंय. काय होईल मग प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं तर t square is equal to, as we know, t square is equal to k into r cube.
k into r cube, where k is the constant. मग आपल्याला k ची व्हॅल्यू मिळवायची तर k इथं इकडे ठेवायचं, r cube ला इकडे आणलं तर काय मिळेल मग k is equal to t square upon r cube, that's k is equal to constant. Now आता आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे, r cube upon t square पाहिजे. आपल्याला इथे मिळाली काय t square upon r cube. मग त्याला उलट केलं पाहिजे, इन्व्हर्ट करा, म्हणून 1 upon k is equal to r cube upon t square, इक्वेशन नंबर 5. आता ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूच्या ऐवजी 1 upon k ठेवला इथं. So substituting equation 5 in equation 4, we get what? F is equal to 4 pi square m upon r square k. Equation number 6. आता या इक्वेशन मध्ये जर विचार केला, 4 is the number is also constant, pi is also one of the mathematical constant, pi ची व्हॅल्यू सुद्धा mathematical constant आहे. हे प्लॅनेट एकच आहे आणि याचा मास तेच राहणार आहे, so it will be also constant. प्लॅनेटचा मास कॉन्स्टंट आहे. 4 is the number, pi is also one of the mathematical constant and k is also one of the constant. k सुद्धा काय म्हणलाय आपण, constant. मग यात बदलू काय शकतं, so there is the radius of orbit बदलू शकते. मग या ठिकाणी we have to consider that 4 pi square m upon k is equal to constant. ते काय, constant. मग या ठिकाणी याच्या ऐवजी आपण काय ठेवलं, constant. what we get here, f is equal to constant into 1 upon r square. आता आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आपण कधी वापरतो, तर या ठिकाणी हे प्रोपोर्शनेटिंग साइन काढलं की कॉन्स्टंट वापरतोय. इथं आपण त्या ठिकाणी आता काय करायचंय, कॉन्स्टंट काढायचं आहे, म्हणजे काय येणार आहे, प्रोपोर्शनेटिंग साइन येणार आहे. आणि प्रोपोर्शनेटिंग साइन त्या ठिकाणी आलं तर काय इक्वेशन होईल, f is proportional to 1 upon r square. So how to read it? So f is inversely proportional to the r square. f काय, सेंट्रिपिटल फोर्स आहे. So centripetal force is centripetal force कशामधला आहे तो, that will be the planet and sun. याच्यामध्ये असणारा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्या प्लॅनेट वर ऍक्ट होणारा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्या ठिकाणी काय येतोय, this is inversely proportional to the square of this particular distance between sun and planet. So by using this equation we have to write, thus by using this Kepler's third law, Keplerचा तिसरा नियम वापरून Newton conclude that the centripetal force acting on planet. न्यूटन ने काय कंक्लुजन काढलं, तर सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेट वरचा जो ऍक्ट होतोय that must be inversely proportional to the square of distance between sun and planet. Square of distance between sun and planet यांच्यामधलं जे काही अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या त्या ठिकाणी काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेट वरचा, ते त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. मग हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून या ठिकाणी याला नाव दिलं इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. अशा प्रकारे या ठिकाणी हा डेरिव्हेशन आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. आता या ठिकाणी जर आपण याच्यावरून काय काय समजलं की रेडियस ऑफ ऑर्बिट जेवढी जास्त मोठी तेवढी त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द प्लॅनेटरी मोशन हा काय असणार आहे, जेवढी रेडियस जास्त तेवढा प्लॅनेटरी मोशन मध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असणार आहे, आणि जेवढी रेडियस कमी तेवढा त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स हा that is the force of attraction between the planetary motion or in the planet and sun motion it will be less. मग यावरून काय कळलं, मर्क्युरी वरती जो सेंट्रिपिटल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जास्त आहे कुणापेक्षा, तर नेपच्यून पेक्षा. they are in between them there are different type of the planets, so each planet acquires its own orbit because of the difference in their gravitational force. gravitational force मध्ये जो काही वेगवेगळेपणा आहे त्यामुळे प्लॅनेट प्रत्येक ग्रहाच्या कक्षांची जी काही ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटची लेंथ सुद्धा काय वेगवेगळे आहे आणि त्यामुळे ते कधीही एकमेकावर कोलाइड होणार
नाहीये. They could not collide on each other, but they revolve in a circular orbit due to the gravitational force. That will be known that. अशा प्रकारे या ठिकाणी याचा उपयोग आपल्याला या कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी होतो. आता याच्या पुढचा कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत म्हणजे टायडल वेव्हज, ग्रॅव्हिटेशनल अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा फील्ड आणि मग त्याच्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यासारखे काही कन्सेप्ट आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.